दरम्यान याच शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला तशी माहिती दिलेली आहे। मंत्रालयात पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र या मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय महायुतीचं सरकार पुन्हा आलेलं महायुतीचं सरकार घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, या आजच्या शपथविधीला मवियाचे नेते आहेत ते अनुपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये शरद पवार हे राज्यसभेचं अधिवेशन आहे आणि ते सदस्य असल्यामुळे ते दिल्लीत आहेत, त्यामुळे ते या शपथविधीला येऊ शकणार नाहीत असं बोललं जात आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव या सोहळ्याला जाणार नसल्याची जी माहिती ती आपल्याला मिळते। तर उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप तरी समजू नाही। आदित्य ठाकरे हे सुद्धा या सोहळ्याला महेंद्र, शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार का यावर आपली चर्चा सुरू आहे। नक्कीच शपथविधी सोहळ्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे ती आज होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्या दिवसापासूनच कामाला लागणार आहेत। आता महाराष्ट्र थांबणार नाही असे सर्वत्र मुंबईत बॅनर जे ते लावण्यात आले होते, त्यामुळे आज बैठकीत जे आहेत ते खूप मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत। मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काही निर्णय असणार आहेत तेही पाहावं लागणार आहे। बुलेट ट्रेनचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, त्याची सुरुवात आहे ती पूर्णपणे बांद्राच्या इथून अंडरग्राऊंड त्याचं काम पूर्ण झाल्याचं, पहिला स्लॅब झाल्याचं जी ती आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे मुंबई आता आणि महाराष्ट्राचा विकास होणार आहे आणि त्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस आजपासूनच सरसावलेलं दिसून येईल आणि आज पहिली बैठक होणार आहे। पहिल्या बैठकीत खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय होणार आहेत। जी जी जी, धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।